नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की ऋषिकेश जानकीला जाब विचारतो आणि सत्य काय आहे ते सगळं सांगायला सांगतो. जानकी सगळं सांगते आणि ऋषिकेशची माफी मागते. जानकी खूप रडत असते. ऋषिकेश म्हणतो, जानकी, आत्ता जे झालं ते झालं, पण प्लीज शांत हो. काही झालं ना तरी मी तुझ्यासोबत आहे. या सगळ्यावर आपण दोघं मिळून मार्ग काढू. पण जानकी, या सगळ्यातून आधी शरूला बाहेर काढावं लागेल. उद्या जर का ती बाई पैसे घेऊन नंतर बाळ द्यायला नाही म्हणाली तर अगं आपली शरू काय करेल. जानकी म्हणते, ती बाई तसं करू शकते. ती बाई नक्कीच शर्वरी वंशांना फसवू शकते. ऋषिकेश विचारतो, कशावरून. जानकी म्हणते, कारण ती आज आमच्यासमोर चोरून कोणाशी तरी बोलत होती आणि मला वाटते की या सगळ्या मागे ऐश्वर्याचाच हात आहे. आणि आज पण जेव्हा मालती काकू विक्रांत भाऊजी आले होते ना, त्यावेळेस ऐश्वर्या त्यांना मुद्दाम खोदून खोदून रिपोर्ट्सबद्दल विचारत होती. मला तरी वाटते ऋषिकेश, त्या ऐश्वर्याला सगळं माहिती आहे. ऋषिकेश, प्लीज तुम्ही काहीतरी करा. शर्वरी वंशांना आई व्हायचं याचाच कोणीतरी गैरफायदा घ्यायला नको. यात वंश अजून अडकत चालल्यात. आपल्याला त्यांना बाहेर काढावं लागेल. ऋषिकेश, या सगळ्यामध्ये मला तुमची साथ हवी आहे. ऋषिकेश म्हणतो, जानकी, हे सगळं मला आधीच हक्काने सांगितलं असतं ना तर या सगळ्याचा कधीच सोक्षमोक्ष लावला असता. जानकी हात जोडते आणि माफी मागते. जानकी म्हणते, ऋषिकेश, चुकलं माझं. मी यापुढे असं पुन्हा कधीच करणार नाही. ऋषिकेश जानकीचे डोळे पुसतो तिला म्हणतो, जानकी, रडू नको. आपण दोघं मिळून त्या बाईचं सत्य शोधून काढू. आता काहीही झालं तरी त्या बाईला मी सोडणार नाही. तर इकडे शर्वरी संध्याकाळी आपल्या घरी आलेली असते. तिला घरी जे झालं ते आठवत असतं. सगळे डॉक्टरांचं नाव विचारत होते, रिपोर्ट्सबद्दल विचारत होते, फाईल विचारत होते. त्यामुळे तिचं डोकं दुखायला लागतं. आता या सगळ्यावरती काय उत्तर द्यावं तिला काही कळत नाही. शरू डोकं धरून बसलेली असते. मालती तिच्याकडे येते. मालती विचारते, काय झालंय, अशी गप्प गप्प काय, डोकं दुखते का तुझं. शरू म्हणते, नाही, काही नाही. मालती शरूला सोन्याच्या बांगड्या देते आणि तिला म्हणते, शरू, उद्या चोर ओटी आहे ना, त्यामुळे माझ्याकडून तुझ्यासाठी ही भेट. मालती शरूचे लाड करत असते, तिला आशीर्वाद देत असते. तिचे हवं नको तिला ते सगळं बघत असते. शरूला वाईट वाटतं. आपण प्रेग्नंट नाही आहे आणि एवढा गैरफायदा घेतोय असं तिला वाटत असतं. मालती गेल्यावर तिथे विक्रांत येतो. मालती म्हणते, बघ ना, हे बांगड्या वगैरे दिल्यात आईंनी. मला हे नको आहे. मला या सगळ्याचं दडपण येतं आहे. विक्रांत म्हणतो, अगं घे ग, तू आई होणार आहेस. या घराला नातू देणार आहेस तू. तुझ्यामुळे या घरात बाळ येणार आहे. शरू म्हणते, आणि जर या घरात बाळ नाही चालत तर मग हे लाड वगैरे सगळे बंद का. विक्रांत विचारतो, काय झालं, तू अशी का बोलतेस. शरू म्हणते, काही नाही, सगळं चांगलं आहे, सगळं ओके. विक्रांत शरूला जवळ घेतो आणि तिला म्हणतो, शरू, मी खूप खुश आहे. शरूला या सगळ्याचं दडपण येतं. तर इकडे ऐश्वर्या स्टोर रूममध्ये आलेली असते. ऐश्वर्या शरूचा विचार करते आणि मनात म्हणते, शरूताई, सॉरी, मी तुमचा खूप मोठा गेम केला आहे ना, पण काय करू ताई, मला तुम्हाला फसवायचं नव्हतं. मला या सगळ्यात त्या जानकीला फसवायचं होतं. स्वतःला खूप दीड शहाणी समजते ना ती. पण आता जेव्हा तिचं हे सत्य सगळ्यांसमोर येईल ना, तेव्हा खूप मजा येईल. पण शर्वरी ताई, आता यामध्ये तुम्ही सुद्धा भरडले जाणार. पण काय करणार, सुक्यासोबत थोडं ओलं पण जळलं जातच ना. म्हणजे तुम्ही पण सगळ्यांसमोर खोटं बोललातच ना की तुम्ही प्रेग्नेंट आहात. म्हणजे एकीकडे चोर ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल आणि दुसरीकडे जानकीच्या खोटेपणाचा निकाल लागेल. आणि त्याच वेळेला जानकीला कळेल की या ऐश्वर्याला आडवं येणं म्हणजे काय असतं. ऐश्वर्या खूप खुश असते. उद्याचं ती प्लॅनिंग करत असते. तर दुसऱ्या दिवशी जानकी किचनमध्ये स्वयंपाक करत असते आणि तिला सारखं हेच आठवतं की या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं, सगळ्यांना कसं खरं सांगायचं. जानकी कांदा चिरत असते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. ते डोळे पुसते. ऐश्वर्या मनात म्हणते, बरोबर जानकी, तू आता जशी रडतेस ना तशीच, किंबहुना त्यापेक्षा जास्त आजचा दिवस संपेपर्यंत रडणार आहेस. आत्ता तरी तू कांद्यामुळे रडतेस, पण नंतर जे तू रडणार आहेस ना ते माझ्या पराक्रमामुळे रडणार आहेस. खूप मजा येणार आहे आज, कारण आज मोठा धमाका होईल. ऐश्वर्या पाणी पिते निघून जाते. इथे जानकी विचार करत असते. जानकी म्हणते, आज काहीही झालं तरी ही ज्योतिका कोण आहे, तिचा हेतू काय आहे हे मला कळायलाच हवं. मला शर्वरी वंशांना पण भेटायला जायचंय, पण घरातली एवढी सगळी कामं, मी कशी जाऊ बाहेर भेटायला. जानकी आपल्याच विचारामध्ये असते. सुमित्रा तिथे येते. सुमित्रा विचारते, काय जानकी, कसल्या एवढ्या विचारात होतीस. जानकी म्हणते, काय नाही, स्वयंपाक करत होते. सुमित्रा तिला साडी दाखवते. शर्वरीसाठी ती साडी आणलेली असते. जानकी ती साडी बघते आणि सुमित्राला म्हणते, आई, मी शर्वरी वंशांना ही साडी नेऊन देऊ का, म्हणजे ते त्यांच्या घरीच रेडी होतील आणि मग इथे येतील. सुमित्रा म्हणते, चालेल, नेऊन दे.
सुमित्रा ती साडी जानकीकडे देते आणि जानकी शर्वरीकडे निघालेली असते. ऐश्वर्या लपून सगळं बघत असते. ऐश्वर्या मनात म्हणते, आता ही का जाते शर्वरीकडे? जाऊ दे, मरू दे, मी माझ्या कामाला लागते. या जानकीला बेसावत असताना तोंडावरती पाडायला पाहिजे. खरी मजा त्यातच येईल. ऐश्वर्या निघून जाते तर जानकी शर्वरीला भेटण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडते. तर इकडे ऐश्वर्या आपल्या रूममध्ये येते आणि ज्योतिकाला फोन लावते. ती ज्योतिकाला म्हणते, ज्योतिका, तुझ्या लक्षात आहे ना, आज तुला जानकी भेटणार आहे. तुला मी रिपोर्ट दिले तेच तुला द्यायचे आहेत. आणि हो, आज तुला जानकी एक्स्ट्राचे पैसे देणार आहे. फालतू बडबड करायची नाही, रिपोर्ट द्यायचे आणि पैसे घ्यायचे. ती जानकी अति हुशार आहे, अति शहाणी आहे. तिने तुला काहीही विचारलं ना की तिला सरळ सांगायचं, मला उशीर होतोय, मी निघते. तुझं फक्त एवढंच काम असेल की तुला ते रिपोर्ट्स द्यायचे, पैसे घ्यायचे आणि निघायचे. आणि इथून पुढे काय करायचं ते माझं मी बघून घेईन. ज्योतिका विचारते, इथून पुढे म्हणजे माझं काम संपणार आहे का? ऐश्वर्या म्हणते, हो, संपलंय. आजची आपली भेट झाल्यानंतर तू मला ओळखत नाही आणि मी तुला ओळखत नाही, समजलं? ज्योतिका म्हणते, अहो, इतक्या लवकर कसं काय तुम्ही काम संपवू शकता? आता तुम्ही काम संपवलं म्हटल्यावरती मला परत पैसे नाही मिळणार. मॅडम, अजून थोडे दिवस, फक्त थोडे दिवस खेचा ना पुढे, प्लीज, माझ्यासाठी. ऐश्वर्या म्हणते, ए, काय डोक्यावर पडली आहेस का तू? बरी आहेस ना? ही असली जी कामं आहेत ना ती वेळीच बंद करावी लागतात, नाहीतर सगळं आपल्या अंगाशी येत असतं. पैशांच्या हव्यासापोटी तुला काही जेलमध्ये जाऊन बसायचं आहे का? आत्ता जेवढे कमवलेस ना, जेलमध्ये गेल्यावर सगळे गमावून बसशील. म्हणून आत्तापर्यंत जितकं मिळालंय त्यात समाधान मान. आणि मी तुला जेवढं सांगते ना तेवढंच कर. आणि हो, अशी कामं माझी सारखीच सुरू असतात. मग पुढे कधी काम लागलं, मदत लागली तर मी तुला नक्कीच कॉन्टॅक्ट करेल. ज्योतिका म्हणते, मॅडम नक्की सांगा हा. ऐश्वर्या म्हणते, हो, सांगेल. ऐश्वर्या फोन कट करून टाकते आणि ती मनात म्हणते, चला, माझं हे काम झालं, आता मी पुढच्या कामाला लागते. माझ्या त्या कामामुळे घरात मोठा बॉम्ब फुटणार आहे. आणि ते एकदा काम झालं की घरात सगळ्यांना समजेल की जानकी शर्वरी दोघी मिळून घरातल्यांना कसं फसवतायत ते. ऐश्वर्या खाली निघून जाते. तर इकडे जानकी शर्वरीसाठी साडी घेऊन येते. शर्वरी तिला बघते आणि तिच्या पायाखालची जमीन सरकते. शर्वरीला वाटतं की जानकी पुन्हा आपल्याला काहीतरी शहाणपणा सांगायला आली आहे किंवा घरातल्यांना सगळं सत्य सांगायला आली आहे. शर्वरी विचारते, वहिनी, तू इथे काय करतेस? जानकी म्हणते, आईंनी ही साडी पाठवली आहे, चोर ओटीसाठी तुला हीच साडी नेसायची. जानकी साडी देते आणि घरी जायला निघालेली असते. शर्वरी तिला बाजूला घेते आणि तिला म्हणते, वहिनी, तू जाऊ नको ज्योतिकाकडे, मी आज जाणार आहे. जानकी म्हणते, नाही, आज मी जाते आणि ते रिपोर्ट्स घेऊन येते. शर्वरी म्हणते, वहिनी, अगं मी येते ना तुझ्यासोबत. जानकी म्हणते, नको, चोरोटीचा कार्यक्रम आहे ना. अंश, त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही नसाल तर गडबड होईल. आणि विक्रांत भाऊजींना कळलं की आपण बाहेर चाललोय तर ते तुमची काळजी घेण्यासाठी गाडी काढतील आणि सोडायला येतील. त्यामुळे अडचणीमध्ये भर पडेल. त्यामुळे मी जाते, तुम्ही छान आवरून घरी या कार्यक्रमाला. जानकी सगळ्यांचा निरोप घेते आणि तिथून निघते. तर इकडे घरी चोर ओटीच्या कार्यक्रमासाठी घर अख्खं सजवलेलं असतं. लाइटिंग, फुलांच्या माळा, स्टेज छोटासा, सगळी छान कार्यक्रमाची तयारी झालेली असते. सगळे खूप उत्सुक असतात. ऋषिकेश खाली येतो आणि तो घराबाहेर जात असतो. नाना विचारतात, ऋषिकेश, कुठे बाहेर चाललायस का तू? ऋषिकेश म्हणतो, हो, थोडं महत्त्वाचं काम आहे, पटकन करून येतो. ऐश्वर्या आपल्या रूम बाहेर येते आणि ती सगळं वरून बघत असते. सुमित्रा म्हणते, अरे ऋषिकेश, जानकी पण घरात नाहीये आणि तू पण घराबाहेर निघालायस. ऋषिकेश म्हणतो, हो आई, मला माहिती आहे आणि मी येताना जानकीला सोबत घेऊन येईन. सुमित्रा म्हणते, वेळेवर या, उशीर करू नका. ऋषिकेश म्हणतो, आई, उशीर झाला असता पण आता उशीर होणार नाही. ऋषिकेश इथून निघून जातो. ऋषिकेशच्या बोलण्यामुळे ऐश्वर्याला थोडीशी हिंट मिळते. ऐश्वर्या थोडा विचार करते आणि तिला हे सगळं नॉर्मल वाटतं. ऐश्वर्या जानकी ऋषिकेश यांच्या रूममध्ये येते. ती म्हणते, आता कोणी यायच्या आत मला ती डायरी शोधावी लागेल, ज्योतिकाने दिलेली डायरी. ती ज्योतिकाने दिलेली डायरी शोधत असते. ऐश्वर्या ती डायरी मिळवते आणि मनात म्हणते, बरं झालं डायरी सापडली. आता ही डायरी अशा ठिकाणी ठेवते की रूममध्ये जो कोणी येईल त्याचं लक्ष सहज समोर जाईल. ऐश्वर्या बेडवरती समोरच ती डायरी ठेवते आणि त्याच्यातली चिठ्ठी वर काढून ठेवते. ऐश्वर्या म्हणते, परफेक्ट. आता कोणीही आतमध्ये आलं की पहिलं लक्ष या डायरीवर जाईल आणि यातला मजकूर सहज कोणीही वाचेल. एकदा यात लिहिलेलं सगळं वाचलं की त्या दोघींचा खेळ संपलाच. ऐश्वर्या विचार करत असते आणि आजी तिथे येतात. आजी ऐश्वर्याच्या खांद्यावर हात ठेवतात. ऐश्वर्या खूप घाबरते. आजी म्हणतात, अगं ऐश्वर्या, तू या खोलीत काय करतेस? ऐश्वर्या म्हणते, आजी, मी एका मोठ्या धमाक्याची तयारी करते. आज आपल्या इथे कार्यक्रम झाला की खूप मोठा धमाका होणार आहे. आजी विचारतात,
काय, कसला बॉम्ब? ऐश्वर्या म्हणते, आजी तसा खराखरचा बॉम्ब नाही म्हणते मी आता असा बॉम्ब घरात फोडणार आहे ना की ज्यामुळे घरच्यांचा विश्वास तुटेल, नात्यांचा चुराडा होईल आणि त्या जानकीच्या सन्मानाच्या चिंध्या चिंध्या होऊन जातील. आजी आज पैसा वसूल होणार, मज्जा येणार. आजी विचारतात, तू नेमकं करणार तरी काय आहे? ऐश्वर्या म्हणते, आजी सांगण्यात मजा नाही आहे, बघण्यात मजा आहे. तुम्ही फक्त बघत राहा. चला आता आपण इथून जाऊ, नाहीतर तो बॉम्ब आपल्यावरती पडेल. त्या दोघी तिथून निघून जातात. तर इकडे जानकी ज्योतिकाला भेटायला येते. ज्योतिका वाटच बघत असते. जानकी विचारते, रिपोर्ट्स आणलेत? ज्योतिका तिला रिपोर्ट्स देते. ज्योतिका म्हणते, सगळे रिपोर्ट्स आहेत आणि हो, सोनोग्राफीसुद्धा केली आहे. विश्वास नसेल ना तर बघून घ्या तुम्ही. जानकी रिपोर्ट्स बघते. त्यावर डॉक्टरांचं नाव असतं, डॉक्टर माने. जानकी म्हणते, डॉक्टर माने? ज्योतिका म्हणते, हो माझेच डॉक्टर आहेत, मी त्यांच्याकडेच जाते ना. जानकीला आठवतं की काल सगळ्यांनी जेव्हा डॉक्टरांचं नाव विचारलं तेव्हा शर्वरीने सगळ्यांसमोर सांगितलं होतं की डॉक्टर माने. म्हणजे हे सगळं ऐश्वर्याचं कारस्थान आहे हे तिला कळतं. जानकी मनात म्हणते, हे काल सगळ्यांसमोर शर्वरी वंशानं नाव घेतलं होतं आणि ते नाव हिने वापरलंय, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. जानकी रिपोर्ट्स वाचत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की ऐश्वर्या मालतीला जानकीच्या रूममध्ये घेऊन येते आणि जानकीच्या रूममध्ये तिला तिथे बेडवर बसवते. ऐश्वर्या थोडी बाजूला जाते आणि मनात म्हणते, आता बस, त्या म्हातारीची नजर त्या डायरीवरती पडायला पाहिजे. ऐश्वर्याने प्लॅन केलेल्याप्रमाणे सगळं होत असतं. मालतीची नजर डायरीवर पडते. मालती ती डायरी उघडून बघते. त्यामध्ये जी चिठ्ठी असते ज्योतिकाने लिहिलेली ती वाचते. मालतीच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती तंतनत खाली येते. इथे खाली शर्वरी, विक्रांत दोघंही चौरोटीसाठी बसलेले असतात. सारंग म्हणतो, काय ना, मुहूर्तापेक्षा आपली माणसं महत्त्वाची असतात आणि त्यांचा मान महत्त्वाचा असतो. मालती खाली येते. ती म्हणते, कसला मुहूर्त आणि कसला मान? ऐश्वर्या खूप खुश होते. आता धमाका हा होणारच म्हणून तिला आनंद होतो. तर इकडे जानकी ज्योतिकाला म्हणते, ज्योतिका उद्या तुझा बॉयफ्रेंड जो बाळाचा बाप आहे तो आला आणि त्याने बाळासकट तुझी जबाबदारी घेण्याचं स्वीकारलं तर काय करणारेस तू? तू तुझ्या बॉयफ्रेंडकडे परत जाशील का तुझं बाळ शर्वरी वंशानं देशील? ज्योतिका म्हणते, या असल्या फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाहीये. ज्योतिका निघून जात असते आणि जानकी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. तेवढं तिथे ऋषिकेश येतो. ऋषिकेशला बघून ज्योतिका खूप घाबरते. जानकी म्हणते, इन्स्पेक्टर साहेब बरं झालं तुम्ही आलात ते. बघा ना, ही खोटं बोलतीये. ऋषिकेश ज्योतिकाला विचारतो, आता मी जे काही विचारेल ना त्याची खरी खरी उत्तरं द्यायची. ज्योतिका सगळं सांगणार असते.